आरोपींनी मध्यरात्री एका 17 वर्षीय तरुणावर चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील भीमनगर परिसरात उघडकीस आली होती। उज्ज्वल मेश्राम वय वर्ष 17 असे मृतकाचे नाव आहे। मृतक हा गोंदिया शहरातील असून रात्रीच्या सुमारास भीमनगर परिसरात अज्ञात आरोपींनी त्याच्यावर चाकूने हल्ला चढवला। यात उज्ज्वल याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती गोंदिया शहर पोलिसांना देण्यात आली। पोलिसांनी अवघ्या काही तासातच त्यातील एक आरोपी 22 वर्षीय अंकित घनश्याम गुर्वे यास जेरबंद केले। याच खुनात त्याचा साथीदार असलेला 21 वर्षीय दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे अद्याप फरार आहे। घटनास्थळावरून 2 चाकू मिळाले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे। रेल्वेमध्ये आरोपी आणि मृतक यांचे वेंडरशिप असून जुन्या व्यवसायातून आर्थिक देवाणघेवाणीतून हत्या झाल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। बाईट रोहिणी बानकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया। आपण घटनास्थळावरून 2 चाकू जप्त केलेले आहेत। ज्या मयताच्या खुणा आहेत, अंगावरील जखमा आहेत, त्यावरून चाकूने वार करून ठार केल्याचं दिसून येत आहे। हे मृतक आणि चेहऱ्यावर पण मॅडम फायटर वगैरेचे निशाण खूप सारे चेहऱ्यावर। आपण घटनास्थळावरून एक मोठा दगडही हे केलेला आहे, त्याचाही वार केल्याचं दिसून येतं। मृतक आणि आरोपी यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत आधीचे? यांच्यावर आधीचे गुन्हे दाखल नाही, यापूर्वीचे गुन्हे दाखल। या वर्षात जानेवारीपासून आतापर्यंत आपले एकूण 23 प्रस्ताव आपण तडीपार प्रस्ताव पाठवलेले आहेत आणि 4 MPDA आपण यावर्षी केलेले आहेत। तसेच आपली इतरही 107 प्रमाणे CRPC 110 प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई। आत्तापर्यंतच्या तपासात हत्येचं कारण जर आपण बघितलं तर आपण आरोपीकडे जी विचारपूस केली त्यामध्ये पूर्वीचं वैमनस्य म्हणजे आर्थिक ह्याच्यातूनच हात झालेला असं आतापर्यंत दिसून येतं। जो आरोपी आहे आणि मृतक आहे ह्या दोघांचेही रेल्वेमध्ये एक वेंडरशिप म्हणून खाद्य म्हणजे बिर्याणी वाटपाचं हे दोघंही त्या व्यवसायात आहेत। त्याच्यामधून त्या दोघांमध्ये वैमनस्य होतं आधीपासून। ह्याच्यापूर्वी काही आरोपीच्या म्हणण्यानुसार काही महिन्यांपूर्वी जो मयत आहे त्यानं मारहाण केली होती याच्यावरून आणि याच्यातूनच ते एकत्र बसलेले असताना त्यांच्यात वाद होऊन हा गुन्हा घडल्याचं आतापर्यंत तपासात निष्पन्न होतं। मृतक आणि आरोपीच्या वडिलाला मारहाण केली होती? मृतक आणि त्याचे वडील ह्या दोघांनाही मारहाण केल्याचं आरोपीच्या आताच्या सध्या आरोपीकडे विचारपूस करता त्याच्या बयानात त्यानं म्हटलं आहे। 2024 रोजी रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान मृतक नामे दद्दू उर्फ उज्ज्वल निशांत मेश्राम वय 17 वर्ष राहणार भीमनगर याला अंदाजे 2 अनोळखी इसमांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला अशी तक्रार आपल्याकडे काल फिर्याद आपल्याकडे नोंद आहे। सदर गुन्ह्याचा तपासात माननीय श्री पोलीस अधीक्षक सो, माननीय श्री अपर पोलीस अधीक्षक सो यांचे मार्गदर्शनाखाली आपण तपास सुरू केला। तपासात घटनास्थळावरून मिळालेले पुरावे, आपली गोपनीय माहिती ह्यावरून पोलीस निरीक्षक श्री लबडे, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच पोलीस निरीक्षक श्री सूर्यवंशी, गोंदिया शहर पोलीस स्टेशन ह्यांच्या नेतृत्वाखाली आपण वेगवेगळ्या टीम करून तपासासाठी आपण पाठवल्या होत्या। त्या अनुषंगानं आपल्याला तपासात आपण एक आरोपी आतापर्यंत आपण ताब्यात घेतलेला आहे। आरोपी अंकित घनश्याम गुर्वे वय 22 वर्ष राहणार सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड ह्याला आता आपण ताब्यात घेतलेला आहे, त्याला अटक केलेला आहे। तसेच त्याच्याकडे आपण जो गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला त्याच्यामध्ये त्याचा साथीदार राहुल प्रशांत शेंडे वय 21 वर्ष राहणार सिंगलटोली आंबेडकर वॉर्ड हा सध्या फरार आहे। याचा शोध सध्या सुरू आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।